यवतमाळच्या दारव्हा तालुक्यामधल्या दहेली गावाजवळ कुपटी नदीमध्ये बुडून एक महिला आणि तिच्या 2 मुलींचा मृत्यू झाला। संबंधित खंडारे कुटुंब हे मध्यरात्रीच्या वेळेला आपल्या गावी परतत होतं। दहेली गावाजवळ कुपटी नदीचा पूल पार करत असताना कारला पाण्याचा वेढा पडला। पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अवघ्या काही क्षणात ही कार पुराच्या पाण्यामध्ये वाहून अविनाश खंडारे यांनी आपली पत्नी आणि मुलींना वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र पाण्याचा मोठा लोंढा असल्यामुळे तिघींना वाचवण्यामध्ये खंडारेंना यश आलं नाही आणि त्यांच्या डोळ्यांसमोर त्यांचं संपूर्ण कुटुंब वाहून गेलंय। अविनाश खंडारे यांनी एबीपी माझाशी संवाद साधलाय, बघूया। मी माझ्या सासरवाडीवरून येऊन राहिलो होतो। माझ्या मावशीच्या घरून मी माझ्या घरी येऊन राहिलो होतो। दैलीच्या पुलावरून पाणी वाहत असताना मला दिसलं नाही, मला कुठली माहिती नाही पाणी वाहत आहे म्हणून। माझी गाडी जशी आली तशी सरळ पाण्यात उतरली। माझ्या साईडच्या काच उघडेपर्यंत माझ्या मांडीपर्यंत पाणी भरलं होतं। खालून सर्व पाणी भरलं। माझ्या पत्नीचे मुलीचे हात मी हातात घेऊन त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न केले की ज्या साईडनं काच उघडला त्या साईडनं पाणी पूर्ण अंदर आलं आणि गाडी पलटी झाली। गाडी पलटी होऊन गाडीनं कोलांडी मारत का आम्ही खाली गेलो सर्वजण। मी माझ्या पत्नीचा आणि मुलीचा हात धरून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले, तर मी काचाच्या बाहेर निघण्याचे प्रयत्न केले। या दोघीचे हात सुटून मी बाहेर आलो। बाहेर येऊन मी पोहत वर आलो तर मला सगळं भयभान दिसलं। माझ्या बाजूला एक झाड होतं, मी त्या झाडाचा आसरा घेतला आणि मी मदतीचे एवढे आवाज देत होतो। मला कोणी आलं नाही 4 तासापर्यंत मला वाचवायला कोणी। माझा परिवार जिथं डुबला तिथं मी स्वतः पाहून राहिलो होतो की माझं एखादं तरी लेकरू बाहेर येईल तिथून, पण काहीच नाही। सर्व खतम झालं, माझं सर्व खतम झालं। माझी तेजू, माझी प्रांजू, माझी माधवी, माझ्या काळजाचे तुकडे माझ्या डोळ्यासमोर तरपडून मेलो। बघूया पुढची बातमी। नंदुरबारच्या तोरणमाळ या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या 2 गटामध्ये तुफान हाणामारी झाली आहे।